Hello friends, today we are going to learn 3.3 news analysis. We have already taken this unit in Zoom meeting 3.3 news analysis page number 69. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. But we also come across bits of information or news items that do not match or do not tally with facts, our own experiences, ideas, etc. It is necessary to think well and carefully about that we read or hear before we form our opinion. Of course, you must do it with an open mind. वर्तमानपत्रात, पुस्तकात, लेखी स्वरूपात जे छापलेलं असतं ते बऱ्याचदा रिलायबल आहे, विश्वसनीय आहे, ट्रू आहे असं आपल्याला वाटतं. परंतु त्यामधील काही बातम्या, काही मजकूर हा आपल्याला अविश्वसनीय वाटतो. आपल्या अनुभवानुसार आणि विचारानुसार आपल्याला ते कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं आणि मग आपण त्या बातमीविषयी लिहिलेल्या मजकुराविषयी आपलं स्वतःचं मत व्यक्त करतो. न्यूज ॲनालिसिसमधून आपल्याला नेमकं हेच करायचं की आपण जे वाचतो, जे टेक्स्ट तुम्ही वाचणार आहात, वर्तमान न्यूजपेपर तुम्ही वाचणार आहात, तर त्यामधून त्या न्यूजचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, पृथक्करण करता आलं पाहिजे. डू यू रीड न्यूजपेपर एव्हरी डे? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन ऑन रेडिओ और TV? You may have seen your elders or friends reading news items and discussing them with feeling. माझ्या ते तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, आपल्या कुटुंबात आपले आई वडील भावंड यांना आपण बघितलेलं असेल की त्यांना वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड और हिअर? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी, you will say it is good news. If it makes you angry or sad, you will say it is bad news. आता फर्स्ट ॲनालिसिस, न्यूज गुड or bad. If it makes you angry, it is bad news. If it makes you happy, it is good news. You may find some news items interesting and some other uninteresting or even boring. काही जे न्यूज आयटम्स असतात त्या आपल्याला मनोरंजन करतात आणि काही मात्र अतिशय बोर करतात. हा दुसरा प्रकार झाला ॲनालिसिसचा, इंटरेस्टिंग अनइंटरेस्टिंग. पहिला बघितला आपण गुड न्यूज, बॅड न्यूज. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. हा महत्त्वाचा भाग आहे. हे आपलं पर्सनल ओपिनियन आपण तयार करतो की ती न्यूज रिलायबल आहे की अनरिलायबल आहे, म्हणजे विश्वास ठेवण्यायोग्य आहे किंवा अविश्वसनीय आहे. विशिष्ट सूत्रांनी दिलेली जी माहिती आहे त्या माहितीला प्रश्नचिन्ह जर असेल तर त्या माहितीबद्दल संदिग्धता असते, प्रश्न असतो. काही वेळेला तो जो रिपोर्टर आहे तो त्याचं मत व्यक्त करताना कसे शब्द वापरतो ते पुढे दिलेलं आहे बघा. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, authorities says that, an eyewitness account, to convince the readers or viewers that the news is reliable, or the reporter may simply say it is learned that, it has come to light that, etc. बातमी देणारा जो रिपोर्टर असतो, बातमीदार असतो, तो त्या ठिकाणी अशा शब्दांचा उपयोग करतो की असं लक्षात आलेलं आहे, असं दिसतं, असं उजेडात आलेलं आहे. याचा अर्थ त्याचं मत नसतं. तिथं जे त्याने बघितलेलं असतं, जी चर्चा असते, त्या चर्चेचं रूपांतर तो बातमीत करतो आणि मग ते तुम्हाला ठरवायचं असतं की ती बातमी खरी किंवा खोटी. रीड द न्यूज आयटम्स गिवन इन A, B, C and D. You may have heard phrases like breaking news,
तुम्ही टी व्हीवर वगैरे बघतात, कायम खाली एक स्ट्रिप चालू असते, ब्रेकिंग न्यूज. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज, एक्सेट्रा. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज? Suggest suitable adjectives, then form groups of 4 or 5 and discuss the questions given with each piece of news. तर 3.3 न्यूज ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला 2 न्यूजचं पृथक्करण प्रश्नांसह करून दाखवणार आहे. सी आणि डी या 2 न्यूजचं सेल्फ स्टडी करून तुम्ही त्या न्यूजचं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी न्यूज प्रथमतः व्यवस्थित वाचायची. रीड द न्यूज केअरफुली. इफ यू have some problems, then repeat it again. Read it twicely. Write down the new words. Try to find the meaning of that words from a good dictionary. Then you understand that news, and with the help of the questions you can analyze the news. Okay, so I am going to take type A news. Title is given there. Headline is given there. Closed shoes not allowed in examination halls. Bangalore. Shivam Institute of Innovative Technology, Bangalore, has recently issued a list of do's and do nots for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside, including mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or black papers, and even pens. The pens will be provided in the hall by the invigilators. Now, in the first reading, you have come to know the middle theme or a central idea of the news. The news is related with the examination hall, examination center, and the rules of that center. The questions are given. What is the meaning of issued, candidates, and invigilators? First, issued. Issued means, you heard this word many times. Issued means print and supply something. छापून ते सप्लाय केलेलं असतं, त्याला म्हणतात इशूड. आता तुम्ही म्हणता बघा की शाळेने ही नोटीस इश्यू केलेली आहे, ती प्रिंट केली आणि मुलांपर्यंत पोचवली, दॅट इज इशूड. कॅन्डिडेट्सचे द डिफरंट मिनिंग्स ऑफ द कॅन्डिडेट्स आर in English, but here candidates means who appear for the exam, who has applied for a job, that is the meaning of candidates. And invigilator means to keep watch, especially means a supervisor. Invigilators, तुम्हाला जे परीक्षा घेण्यासाठी शिक्षक येतात त्याला इन्व्हिजिलेटर म्हणतात. Who is conducting the test? The answer is given in the first line. Shivam Institute of Innovative Technology, Bangalore, has recently issued a list of do's and do nots. With the help of this line, we say that Shivam Institute of Innovative Technology conducting the test. Third question is for the discussion. Why is closed footwear not allowed in the examination hall? Why has the institute not allowed electronic gadgets in the hall? What other measures can be taken to prevent copy? एक्झामिनेशन हॉलमध्ये कॉपी होऊ नये यासाठी हे सर्व जे प्रश्न आहेत, तिथले जे विद्यार्थ्यांसाठी वॉर्निंग्स दिलेले आहेत, त्या सर्व कशासाठी आहेत तर टू प्रिव्हेंट द कॉपी, to stop the copy, to prevent the unfair cases in the exam,
आणि त्यासाठी तुम्हाला त्यावर चर्चा करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. यू शूड यूज मदर टंग इफ नेसेसरी. आपल्याला जर मराठीत चर्चा करता आली तरी ती आपल्याला अलाउड केलेली आहे. आणि त्यांनी आपल्याला त्या न्यूज ॲटम्समध्ये दिलेल्या उपायांपेक्षाही काही उपाय सुचवता येतात की नाही त्यावरही चर्चा करायला लावलेली आहे. तर तुम्ही उपाय सुचवू शकतात की स्ट्रिक्ट सुपरविजन, CCTV कॅमेरे, ते तुम्ही झूम मीटिंगमध्ये मला सांगितलेलं आहे. अँड द लास्ट क्वेश्चन, वाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स? न्यूजपेपरमध्ये हे का पब्लिश करावं लागलं? तर त्यात सोपं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना कळावं, पालकांना कळावं, टू नो द कॅन्डिडेट्स अबाउट द रूल्स ऑफ द एक्झामिनेशन, अँड नॉट ओनली टू द कॅन्डिडेट्स बट देअर पॅरेंट्स ऑल्सो. ओके, सो हेअर वी टेक द ॲनालिसिस ऑफ न्यूज ॲटम A. ओके, थँक्यू.